आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये मागच्या काही दिवसात प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे। बोरिवली, मालाड, अंधेरी, कुलाबा आणि नवी मुंबईमधली हवा ही अति वाईट या कॅटेगरीमध्ये गेलेली आहे। मुंबईचा हवा निर्देशांक हा 190हून अधिक आहे। मुंबईमध्ये थंडीच्या काळामध्ये प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे। मुंबईत अजूनही कडाक्याची थंडी पाहायला मिळत नाहीये, मात्र मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये धुकं जे आहे ते पाहायला मिळतं आहे। मुंबईतल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुकं जे आहे पाहायला मिळतं आणि दुपारनंतर सुद्धा ही धुकं आहे त्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये हवेचा स्तर हा काही भागामध्ये खालावल्याचं सुद्धा हवामान प्रदूषण विभागानं म्हटलेलं आहे, ज्यामध्ये बोरिवली, मालाड, अंधेरी, कुलाबा आणि मुंबईतील काही भागामध्ये ही हवा अति वाईट असल्याची सुद्धा नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र अजून सुद्धा मुंबईमध्ये आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून थंडी जरी कडाक्याची नसली तरी मात्र धुक्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतंय। याच्या आधी सुद्धा आपण पाहतोय की केंद्रीय प्रदूषण मंडळाने सुद्धा मुंबईतल्या या धुक्यावरती म्हणजे हवेचा स्तर जो खालावत चाललेला आहे त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले होते। जरी हवेचा स्तर सुधारला असला तरी मात्र काही भागामध्ये मुंबईतल्या हे हवा अतिवाईट असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। मुंबईतला हवेचा निर्देशांक हा 190हून अधिक आहे। जरी हा चांगला असला किंवा मध्यम श्रेणीत असला तरी मात्र तो हवा अतिशय खराब होण्याच्या मार्गावरती आहे आणि जर हा स्तर असाच वाढत गेला तर मात्र हवेचा स्तर जो आहे तो खालवू शकतो। थंडीची जरी अनुभूती मोठ्या प्रमाणामध्ये घेता आली नसली तरी मात्र धुक्याचं जे काही प्रमाण आहे ते काही भागामध्ये पाहायला मिळतं आणि त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।